आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये मी बनवलेलं आहे गाजर मुळा आणि मिरचीचं खूप छान टेस्टी असं हे लोणचं। कसं बनवलं चला बघूयात। त्यासाठी गाजर आणि मुळा याची सालं काढून घेतलेली आहे आणि हे आपल्याला छानपैकी उभे उभे चिरून घ्यायचं आहे। हिरवी मिरची सुद्धा उभी चिरून घ्यायची आणि त्या लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण करून घेऊयात। त्यासाठी 1 चमचाभर धणे, 1 चमचाभर जिरं, बडीशेप आणि कलोंजी जी आहे ती छानपैकी भाजून घेऊयात। साधारण 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर थंड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हा आहे आपला लोणच्याचा मसाला। अप्रतिम चवीचा हा लोणचं मसाला बनतो आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता गाजर, मुळा आणि मिरची मी उभी उभी चिरून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे, हिंग घालून घ्यायचं आहे आणि तयार केलेला लोणच्याचा सगळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे। आता इथे आपल्याला पिवळी जी मोहरीची डाळ मिळते तीही घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण जे आहे ते हाताने छानपैकी खालपर्यंत मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे लिंबाचा रस सुद्धा ॲड करायचा आहे। अगदी झटपट हे लोणचं बनतं आणि अतिशय टेस्टी बनतं। नक्की ट्राय करून बघा। अर्धी वाटी तेल छानपैकी गरम करून यामध्ये घालायचं आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे। रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि याचा आस्वाद मी घेणार आहे। तुम्हीही जरूर घ्या। तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये छानपैकी स्टोअर करू शकता। अशा छान छान रेसिपीसाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर फॉलो करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।